नमस्कार. आज आपण सहज सुगरणमध्ये ओल्या वाटाण्याची रस भाजी पाहणार आहोत. सध्या ओल्या वाटाण्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे मी इथे ती बनवत आहे. इथे मी आता एक कढई घेतलेली आहे. मीडियम गॅसवरती मी कढईमध्ये मसाला फ्राय करून घेणार आहे. मी इथे 2 कांदे गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत. तेच कांदे आता मी इथे कट केल्यात आणि त्यामध्ये थोडेसे एक 5-7 काजूच्या पाकळ्या घालून मी इथे कांदा परतणार आहे. अजून थोडासा तेलात असा भाजून घेतल्यानंतर भाजीला छान असे तेल सुटते, म्हणून मी भाजलेला कांदा परत इथे अजून कढईत परतते. आता त्यामध्येच मी एक असा मोठा बघून एक टोमॅटो पिकलेला कट करून घेतलेला आहे. हे पहा, एक वाटीभर अशा त्याच्या फोडी झालेल्या आहेत. त्या पण या तेलामध्ये मी परतणार आहे. आता असे हे लाल होईपर्यंत हे परतून घ्यायचे. असे चांगले परतल्यानंतर आपल्या भाजीला चांगली अशी रस्स्याला चांगली टेस्ट येते. इथे आता यामध्ये मी थोडे दुसरे मसाल्याने घालणार आहे. हे पहा, असा लाल कलर आलेला आहे. आता इथे मी लसणाच्या एक 7-10 पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तीळ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. 1 इंच आले घेतलेले आहे. आता हे चांगले परतून घेतलेले आहे. थंड झाल्यानंतर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लावणार आहे. जाडभरड असं वाटून घ्यायचे आहे. इथे मी एक मोठी पळी तेल घेऊया. आता यामध्ये मी मिक्सरला हा जाडाभरडा वाटून घेतलेला मसाला घालून परतायचा. मी 2 वाटे वाटाणा आणि त्यामध्ये लांब चिरलेले गाजर घेतलेले आहे. तो वाटाणा काही मी इथे वापरायचा नाही आहे आणि भाजून पण घ्यायचा नाही आहे, असाच कच्चाच वापरायचा आहे. इथे अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आणि त्यामध्ये आमचे घरचे लाल भडक कोल्हापुरी तिखट छोटे 3 चमचे टाकलेले आहे. कारण ही भाजी अशी चटकदार आणि चमचमीत होण्यासाठी थोडेसे तिखट पण जास्त वापरलेले आहे. मी इथे थोडीशी हळद आणि हिंग घालून घेतला. आता यामध्ये हे मोठे जाडे भरडे केलेले वाटण घालून आपण हे परतायचे. याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. इथे ह्या भाजीला असे मीडियम गॅसवरतीच आपण परतायचा आहे हा मसाला. हे पहा, असे तेल सुटलेले दिसत आहे. हा वाटाणा मी इथे तसाच वापरायचा आहे, काही वापरून घेतलेलाच नाही आहे. आणि हा असा वापरल्यामुळे वाटाण्याची भाजी लगेच शिजते. नाहीतर इतर वेळेला आपण वापरून घेतलेला वाटाणा किंवा भाजून घेतलेला तेलामध्ये असतो, त्याला सुरकुत्या पडून तो वाटाणा नंतर आपण खायला घ्यायच्या वेळेला टणक झालेला जाणवतो आपल्याला. तर इथे ही भाजी मी अशी केलेली आहे. ही खास टीप आहे. या वाटाण्याला आपण काहीच करायचं नाही, वापरून पण घ्यायचं नाही आणि भाजून पण घ्यायचं नाही. आणि ह्या मसाल्यामध्ये थोडा भाजायचा, असा परतल्यासारखाच करायचा, भाजला जातच नाही मसाल्यामध्ये. त्यात थोडेसे मी मिक्सरच्या भांड्यातूनच पाणी घालून घेतलेले आहे. जास्त पण पाणी घालायचं नाही. सुरुवातीला एकदम जास्त पाणी ओतायचे नाही. इथे गरम पाणी वापरूया आणि चवीनुसार मीठ घालूया. ही बघा, भाजी कशी अशी रसदार दिसत आहे आणि आपल्याला ही खाण्यासाठी एकदम परफेक्ट लागते भाजी. असं टणक वाटाणा वगैरे लागत नाही आपण असाच वाटाणा वापरल्यामुळे. आणि इथे मी झाकून आता ह्याला वाफ देत आहे. थोड्या वेळाने पाहिल्यानंतर ह्या भाजीला कसा कड सुटलेला आहे पहा. अशी कडदार अशी मस्त भाजी झालेली आहे आपली. फक्त वाटाण्याची भाजी केल्यामुळे चवीत फरक जाणवतो. इथे मी थोडीशी अजून जराशे रस होण्यासाठी याला पाणी घातलेले आहे. आता आणि थोडा वेळ जराशी झाकून ठेवायची. ही पहा कशी छान झालेली आहे भाजी. आणि इतपत आपल्याला आवडेल असा प्रत्येकाने रसा ठेवायचा आहे. यामध्ये आता मी शेवटी घरातील आपली ताजी लोणी वापरलेली आहे. आणि या लोण्यामुळे असा एक वेगळाच असा चव येते ह्या मटारला. एकदम छान असं मलईदार लागते. इथे तुम्ही मलई पण वापरू शकता. हे पहा, आमच्या सहज सुगरणची ओला वाटाण्याची रस भाजी तयार आहे. आपण ही ट्राय करा आणि सहज सुगरणला सबस्क्राईब करा. धन्यवाद.